नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत श्री मो मराठे यांच्यासोबत बालकांड या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, छोट्या हणूला आत्याच्या घरी भेटण्यासाठी मालवणहून एक पाहुणा आला होता. तो गेल्यानंतर बाबललाही त्याच्यासोबत जावंसं वाटत होतं, पण तो जाऊ शकत नव्हता. आता पुढे. संध्याकाळ झाली. दिवे लागले. माझे परवचा म्हणून झाले. भिक्षुकाच्या कामासाठी बाहेर गेलेले अण्णा, आप्पा, नागेश परतले. आत्तोबा परतले. जेवणं झाली. आप्पानं नेहमीसारखी पडवीवर चटई अंथरली. मोठी जाड उशी छातीखाली धरली आणि हिशोबाची वही उघडली. सगळ्यांना हाका मारून मारून त्यानं बाहेर बोलावून घेतलं. सगळ्यांकडून हिशेब विचारून घेतला. तो वहीत लिहिला. मग वही मिटून ठेवत म्हणाला, कसो चालवेचो संसार? विचार सामे. हां, कसो चालवेचो? उत्पन्न कमी कमी होचेसे. खाणारी तोंडा वाढचसत. खर्चाची तोंड मिळवणी करता करता जेरीला यायचेसे माझो जीव. यावर कोणी काही म्हणालं नाही. सगळी तिथं जमली होती. पुरुष मंडळी पडवीवर, खळ्यात, आत्तेवहिन्या उमऱ्याच्या आत. थोडा वेळ तशीच शांतता राहिली. मग आप्पांना विचारलं, आयलो कोण आज? पाहुणं रावणो? मालवणात थीन आयलो सलो. कोण? वाटवे म्हणे. आत्याने सांगितलं. कुशा वाटवे म्हणसे? मामाचो निरोप घेऊन ये. आप्पानं विचारलं. हनूला बघवे म्हणे. बघेवे? आपल्या डोकीला थपथप थपथप तेल थापीत अण्णा पलीकडे बसला होता. त्यानं विचारलं आणि म्हटलं, बघवेचा किता तेत? तुझो बोड्यो हाटासे, खाचेसे पिचेसे, वाटत सैल काळजी तर जा म्हणाव घेऊन ये. तेवढाच एक खाणारा तोंड कमी, नागेश म्हणाला. सौंदे रे. आत्ते त्याचं बोलणं थांबवीत म्हणाली. किंता म्हणत चलो? आप्पानं विचारलं. किंता नाही. आयलोसा म्हणालो गोवा बघवे. तो हकडा येऊनी गेलो. मोर्यान नाहीतर बाबलानं सांगलान सणार. आत्तेने सांगितलं आणि म्हटलं, बाबलान त्याला पैरण धाडलीनसे. पैरण? आप्पानं हसत हसत विचारलं. बाबल शिकसेसे कपडे शिवे. कपडे शिवे? अण्णानं लांबून विचारलं. मोरू आता त्याला कपडे शिवे शिकवायचो. बाकी सगळा संपला शिकेनी. हेला पैरण धाडलीनसे. बघूया तरी, आप्पा म्हणाला. देस गोती पुडी, आत्तेनं म्हटलं. वहिनी पुडी घेऊन आली. आप्पानं पुडी उघडली. मी पडवीवरच होतो काळोखात. तो थोडा पुढं सरकलो आणि पैरण बघू लागलो. माझी नवी पैरण. आप्पानं पुडी सोडवली. पैरणीची घडी सोडवली. हात उंच करून ती घडी खाली सोडली. पैरण त्याच्या हातात लोंबू लागली. सगळ्यांना दाखवीत त्यानं विचारलं, ही बाबलामशी येईलीन? बाबलान? होय सनारसे, आत्ते म्हणाले. वाटवे आयलो सलोनी. त्याच्या हारीच बाबल शिकलेसे कपडे शिवे. वाटवे म्हणजे आपले तो कपडे शिसे? शिंपी मेले का काय सगळे? भटाच्या पोरानं भटपण करावा. कपडे कसले शिसे? अण्णानं म्हटलं. नागेश जवळ आला. त्यानं आप्पाच्या हातून पैरण घेतली आणि ती आपल्या हाती उंच धरीत म्हणालं, होणारसे काही हेला? नो हे वेरे किता झाला? आत्तेनं विचारलं. मोठी दिसतेसे. बघ रे घालणी, आत्ते म्हणाली. नागेशने पैरण माझ्याकडे टाकली. ती जमिनीवर पडली. मी ती उचलून घेतली, अंगात घातली. कोऱ्या पैरणीचा वास माझ्या नाकात शिरला. असो पुढा ये मरे, आत्ते म्हणाली. मी थोडा पुढं झालो. पडवीवर मधोमध आलो. कंदिराचा प्रकाश माझ्यावर पडू लागला. चड्डी घालवे नका, आप्पा मोठ्यानं म्हणाला आणि हसू लागला. हसतच राहिला. मग नागेश हसला, बाबा हसला, अण्णा हसला. चड्डी घालवे तर नाकाच, पण लंगोटीसुद्धा नेसवे नका, नागेश म्हणाला. पैरणीचं पुडलो शेव लंगोट्यासारखो. मागा नेवणी खूप असली की झाला. पंचो आणि पैरण दोनही एकाचत असत. मी घातलेल्या पैरणीकडे मान वाकून बघितलं. पैरण चांगली ढोपराच्या खालपर्यंत पोचली होती. तिचे हात कोपऱ्याच्या खाली उतरले होते. किती ढगळ शिलींचे बाबलान पैरण, आप्पा म्हणाला.
अंदाजानं मापा घेऊन शिलीन सणार रे, आत्ते म्हणाली. मापा नाही तर शिवेची तरी कितेला, कोणीतरी म्हणालं. सगळेच माझ्या अंगातल्या ढगळ पैरणीकडे बघत हसत राहिले. मग नागेश म्हणाला, दही कालेतला सोंग दिसतेसे अगदी. आधीच मरतुकडो, तेत ढगळ पैरण अंगात. वायंगणात उभे केलो नेनवी तर पाखरा तरी यावीचा नाही, अण्णा म्हणाला. मी अगदी ओशाळून गेलो. बाबांनी माझ्यासाठी शिवून पाठवलेल्या पैरणीची सगळे मस्करी करत होते. पण मला मात्र पैरण आवडली होती. रंग छान होता. अंगात घातल्याने अंगाला पावसाचा वारा झोंबत नव्हता. काढ रे, आत्ते म्हणाली. तुला नाही होय बेची, राखणेला होईल. नाका, मी म्हणालो, मला सोदे. अरे पण तुला होईल का ती? बघ केवढी मोठी होचेसे. ढोपरा कोपरा झाकणी गेली सत, आत्ते पुन्हा म्हणाली. मी पैरण काढायला तयार झालो नाही. म्हणालो, राखणेला नाही देवीची, मला हवी. मी पैरण घट्ट धरून ठेवली. ए सोंगा, अण्णा लांबूनच ओरडून म्हणाला. काढणी दे ती पैरण. सौंदे म्हणे सौंदे, मला सौंदे. माझे शब्द वेडावून म्हणत नागेश म्हणाला. तू के जाणारसस पैरण घालणी? शाळात. शाळात जायवे लागसे ती सेनी तुझे हारी. नागेश पुन्हा म्हणाला. आपणाला होत नाही तर दुसऱ्याला देवी घालेवे. राखण्याला बरोबर होईल, काढणी दे. मी तरीही पैरण काढली नाही. तेव्हा अण्णा दरडावून म्हणाला. काढणी दे मरे. थोडा थांबला आणि पुन्हा म्हणाला. तुला होत नाही सेनी, मग देस दुसऱ्याला, राखणो घालील. मी पैरण अंगातून ओरबाडून काढली आणि आत्तेच्या अंगावर भिरकावली. पुन्हा मी उघडा झालो. पावसाचा थंड वारा पाठीला झोंबू लागला. पाय आपटीत आपटीत तिथून दूर गेलो. आत्तेनं पैरण आप्पावेणीकडे दिली. म्हणाली, ठे गो बोचकेत बांधणी, राखणीला तरी होईल. दही कालू आयलो की तिला एक पैरण द्यावे लागतेच नी. सगळे झोपायला गेले. मीही तिथंच पडवीवर भिंतीच्या मुळाशी पडलो. भिंतीकडेला तोंड केलं. पाय पोटाशी घेतले. पडवी उघडी होती. पाऊस होता. पडवीवर बाहेरचा गार वारा येत होता. मला आतून आतून रडू येत होतं. बाबांनी माझ्यासाठी पाठवलेली पैरण मला मिळत नव्हती. त्यांनी काढून घेतली होती. आतून येणारं रडू मी आतल्यात दाबून धरीत होतो. पण हुदका फुटलाच. माझं सुख सुख हळूहळू मोठं होत गेलं. अजून सगळ्यांना नीज लागली नव्हती. उशी वळल्याचा आवाज येत होता. माझा रडण्याचा सुखसुख आवाजही पडवीवर झोपलेल्या नागेश अण्णाला ऐकू जात होता. आता रडवे किता झाला, अण्णानं स्वतःशी पुटपुटल्यागत म्हटलं. ते ऐकून नागेश ओरडला. बापूस मलो काय रे, नीज निवात. आजी आतल्या खोलीत राहायची. त्या खोलीत अडगळीचं सामान टाकलेलं असे. डबे, मोठ्या बरण्या त्यात भरून ठेवलेले असत. तिथंच ती राही. तिथंच झोपे, बसे. तिचं पान ती तिथेच घेऊन जाऊन जेवी. आपला चहाचा पेला तिथंच घेऊन जाऊन पिई. खोलीत तिचे लहान लहान 2-3 डबे होते. त्यात ती लाडू, साखर ठेवी. चहाचा पेला आत घेऊन आली की त्या डब्यातली साखर काढून ती आपल्या चहाच्या पेल्यात टाकी. ढवळून मग चहा पी. मला थोडं गोड लागसे बाबा चहा, असं कोणी विचारलं तर सांगे. ती बाबाला साखर आणून द्यायला सांगे. एके दिवशी मला हाक मारून खोलीत बोलावून घेत तिनं विचारलं. माझं एक काम करशील? किता, मी विचारलं. बाबलीचं दुकान सेनी, तू शाळेत जासस ते रस्तेवर से. मग त्या हा जायवेचा. हे घे पैसे. मला साखर हाडणी द्यावीची. तिनं माझ्याकडे पैसे दिले आणि हलक्या आवाजात म्हटलं. उगीच कोणाला सांगत बैसू नका. गुपचूप हाडणी दे. मी देईन तुला तिथली चिमूटभर साखर खायवे. पैसे घेऊन मी दुकानात गेलो. बाबल्यान कागदाची एक टोकदार पुडी करून त्यात साखर घातली. पुडी खाली अगदी टोकदार, वर मोठी. तोंडाच्या बाजूला कागदानं त्यानं नीट घडी घातली. कागदाची टोकं एकमेकात नीट गुंतली आणि पुडी माझ्या हाती दिली. मी पैसे दिले. पुडी आणून आजीच्या हाती दिली. बरा केलास रे बाबा, आजी म्हणाली आणि तिनं पुडी उघडली. त्यातली चिमूटभर साखर तिनं माझ्या हातावर घातली. मला म्हणाली, टाक तोंडात, एठाच खा. तोंड पुसणी मग बाहेर जा. त्याचा सगळ्यांना माहितीच आहे रे, पण कोणी उगाच विचारे नको. आजीनं दिलेली साखर मी तोंडात टाकली. कुरुम कुरुम खाल्ली. आजी म्हणाली, जा आता बाहेर.
ही संपली की पुन्हा सांगेन. देशील निहाडणी? देईन, मी म्हणालो आणि खोलीबाहेर आलो. आजीने दिलेल्या साखरेची गोड चव जिभेवर कितीतरी वेळ तशीच रेंगाळत होती. 7-8 दिवसांनी आजीनं हाक मारून माझ्याकडे पैसे दिले आणि म्हटलं, जा साखर घेऊन ये. ती रोजा हाडली सलीस तशी. मी पैसे घेतले. बाबल्याच्या दुकानावर आलो. त्यानं साखरेची पुडी तयार केली. खाली टोकदार, तोंडाकडे मोठी. तोंडाच्या बाजूला कागद त्यानं नीट घडी वालून बंद केला. पुडी माझ्याकडे दिली. मी पैसे घेऊन पुडी घेऊन निघालो. वाटेक एक मांगर लागला. तो पडायला झाला होता. त्यात कोणी राहत नसे. मी मांगराच्या भिंतीआड उभा राहिलो. उजव्या हातातली साखरेची पुडी डाव्या हातात घेतली. तिच्या तोंडाकडे बघत राहिलो. बाबल्यानं तोंडाचे कागद एकमेकात नीट बसवून पुडी घट्ट तयार केली होती. त्या पुडीत साखर आहे. परवा खायला दिली आजीनं, ती किती गोड लागली. पुडी उघडून खावी का थोडी? मी पुडीच्या तोंडाशी बोटं नेली. नको, आजीला समजलं तर. मी पुडी उघडली नाही. तशीच आणून आजीकडे दिली. ती म्हणाली, बरा केलास बाबा, पुन्हा लागली का सांगेन. मी तिथंच रेंगाळत राहिलो. आता किता? आजीनं विचारलं. मला साखर. मी हात पुढं करीत हलक्या आवाजात म्हटलं. दरवेळेला तुला देवे हवी काय? आजीनं विचारलं. पण चिमूटभर साखर माझ्या हातावर घातली. मी ती पटकन तोंडात टाकली. घोळवत बाहेर आलो. पुढल्या वेळी साखर घेऊन येताना मी तसाच त्या मांगरापाशी थांबलो. कोणी येत नाही ना हे बघितलं. मग पुडी नीट पकडून तोंडाच्या बाजूची कागदाची घडी उलगडली. एकात एक बसवलेले कागदाचे पदर उलगडले. त्याच्यावर साखरेचे 2-4 कण सांडलेले होते. ते अलगद वेचून खाल्ले. पुडी मग नीटच उघडली. चिमूटभर साखर काढून ती जिभेवर ठेवली. कागद पुन्हा एकमेकात अडकवले. त्याच्यावर बोट ठेवून पुडी घेऊन घरी आलो. पुडी आजीकडे दिली. पुडी नीट बांधली नाही का रे बाबल्यान? आजीने विचारलं. तशीच सली म्हणी तोंडावर बोट धरणी नीट हाडली, मी म्हणालो आणि आजीने दिलेली साखरेची चिमट तोंडात टाकत बाहेर पडालो. पुढल्या वेळी मी मांगराच्या भिंतीच्या आडोशाला उभं राहून साखरेची पुडी उघडली. 1 चिमटी साखर काढून तोंडात टाकली. ती करकर करीत चावली. तोंडभर गोड पाणी पसरलं. ते गिळलं. पुन्हा चिमटीभर साखर काढून तोंडात टाकली. मग आणखी 1 चिमूटभर काढली, खाल्ली. पुडी बांधली. तोंडाच्या बाजूने कागद पुन्हा पूर्वीसारखे एकमेकात अडकवले. पण ते नीट अडकेनात. वर येऊ लागले. पुडी उघडल्यासारखी दिसू लागली. तशीच पुडी आणून आजीकडे दिली. म्हणालो, आजे धर लवकर. किता झाला रे? इतकं सोघाईत? मी व्हळावर परसाकडला लागलीसे. आजीच्या हातात पुडी ठेवली आणि मी पळालोच. संध्याकाळपर्यंत मी तिला दिसलो नाही. मग परवाच्या म्हणाला देवापुढे बसलो तेव्हा तिनं हाक मारली. आपल्या खोलीत मला बोलावलं आणि हळूच विचारलं, साखरेची पुडी तू उघडली सलीस? मी झटकन म्हणालो, मी नाही. मग तेनंच तशी बांधली सगळी. तोंड उघडलेला असा वाटला मला. सैल, मी म्हणालो. तेना दिलीन तशी मी तुला हाडणी दिली. आजी त्यावर काही म्हणाली नाही. मी देवासमोर बसलो आणि सुरू केलं. शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. मला वाटलं आता आजी मला साखर आणायला कधी पाठवणार नाही. आपल्याला साखर खायला मिळणार नाही. पण आजीनं 4-8 दिवसांनी हाक मारली, पैसे दिले आणि म्हणाली, जा साखर घेऊन ये. अर्धो रत्तल हाड, म्हणजे पुन्हा पुन्हा जावे नका. मी साखर घेतली. यावेळी पुडी मोठी होती. माझ्या हातात मावत नव्हती. मी मांगराच्या भिंतीकडेच उभा राहिलो. कोणी जात येत नाही ना हे आधी बघितलं. डाव्या हातात पुडी घट्ट धरली आणि घाईघाईने उजव्या हाताच्या बोटांनी पुडी उघडली. सगळे कागद उघडले. पुडीचं तोंड मोठं केलं आणि आत हात घातला. मूठ भरून साखर खाल्ली. तोंडात घातली. 4 कण खाली पडले. ते वेचून घेतले नाहीत. पडू देत. मोठी पुडी आहे हातात. तोंडात घातलेली साखर करा चावून खाल्ली. तोंड भरून पाक गिळला. पुन्हा मूठ भरून साखर पुडीतून काढली. तोंडात टाकली. आता ती घोळवत खाऊ लागलो. 2 मुठी साखर खाल्ली. आता पुरे. आजीला समजेल. थांबलो. आता पुढे नीट बांधायला हवी होती. मी कागद दुमडले. त्याची घडी केली. टोकं एकमेकात मिसळायला अडकवायचा प्रयत्न केला. पण पुडी काही नीट बांधता येईना. खालून पुडी उलगडणार आणि साखर सांडू लागणार असं वाटू लागलं.
काय बरं करावं? मी घाबरलो. अशीच पुडी देऊ आजीला? तिने विचारल्यानंतर पुडी तशीच हाती धरून तिथं रेंगाळलो. सगळीच पुडी सांडवावी. दगडाला आपटून पडलो आणि पुडी फुटून साखर सांडली असं सांगावं. तसं नको. जमेल तशी पुडी बांधावी, आजीकडे द्यावी. विचारलं तर सांगावं, बाबल्यानंच तशी दिलींचे. मी पुडी आणून आजीच्या हाती दिली आणि घाईघाईने बाहेर पडू लागलो. तेवढ्यात आजी म्हणाली, पुडी उघडलीसीस आहे. तू उघडलीस? नाही, मी घाबरून म्हणालो. तू नाही मग दुसरा कोण? बाबलेनेच तशी दिलीन. खोटा. अरे तो दुकानदार से, त्याला येसे नीट पुडी बांधवे. तो पुडी बांधणी देईल, नीट का उघडी देईल? तो पुडी नीट बांधणीच देणार. तूच उघडलीस होणार. आजी मोठा आवाज काढीत म्हणाली. तिथून अण्णा जात होता. त्यानं आजीचं बोलणं ऐकलं. तो लंगडत लंगडत थांबला आणि त्याने विचारलं, आजे किता? अरे अण्णा, आजी सांगू लागली, मे हे पोराहारी पैसे देसा आणि बाबलाच्या दुकानातीन साखर हाडणी मला देवे सांगसा. मला मेलेल्या चहात साखर जास्त लागसे. मला संशय असे वाटतात, हो पुडी उघडेसे का किता? अण्णाला गपकन माझा कान धरला आणि पिरगळला. मी कळवळलो. होय मरे? त्यानं दरडावून विचारलं. नाही, मी म्हणालो. अजून माझा कान त्याच्या हातातच होता. तो त्यानं गच्च पकडून ठेवला होता. खरा सांग. धरून ठेवलेला माझा कान अण्णानं पुन्हा जोरानं पिरगळला. मी आणखी कळवळलो. नाही, मी कळवळतच म्हणालो. नाही कसा? मग पुडी कोण उघडसे? आजीनं विचारलं. होच सणार. नाही म्हणचेसे. अण्णानं आता माझे दोन्ही कान त्याच्या दोन्ही हातांनी पकडले आणि मला अख्खा वर उचलला. माझ्या कानशिलात मरणाच्या काळा जाणवू लागल्या. मी ओरडू किंचाळू लागलो. ते ऐकून आत्ते वैन्या तिथं आल्या. किता झाला? किता केला ते ना? माझ्या कानाला धरून अण्णानं मला वर उचलून अधांतरी धरलं हे बघून आत्तेनं विचारलं. साखर खाल्लीन, अण्णा म्हणाला. चोरणी. केथीन? आत्तेनं विचारलं. आजी सांगू लागली. अगो, मी ह्याला साखर हाडवे बाबल्याच्या दुकानावर धाडसा, पैसे देसा आणि साखर हाडवी देवे सांगसा. तसाच आज सांगितलास मी. तेना पुडी हाडणी दिलीन. ती उघडलेली. साखर आहे तेत कमीच से. अर्धो रत्तल म्हणजे कितकी सणार हे काय माय समजत नाही मला. ही बघ पुडी. बाबलेला काय धडपुडी बांधवे येणार का? तेना नीटच बांधणी दिलीन सणार. ह्यानी ती उघडून वाटात साखर खाल्लीन सणार, अण्णा म्हणाला आणि त्यानं मला धपकन खाली टाकलं. मग त्यानं सटासटा माझ्या कानपट्टीत थापडं मारायला सुरुवात केली. एकदा या गालावर, मग दुसऱ्या गालावर. तोच माझी मान धरून वळवायचा. समोर आला माझा गाल की सटकन थापट मारायचा. 7-8 थापटं मारून झाल्यावर त्यानं विचारलं. बोल रांडेच्या, खाल्लीस की नाही साखर पुडी उघडोनी? एवढं विचारून त्यानं पुन्हा माझा कान करकचून पिरगळला. मी जागच्या जागी तडफडत राहिलो. खाल्ली मी रडत रडत म्हणालो. आता कसा बाहेर आयला खराता? तो म्हणाला आणि त्यानं पुन्हा माझा कान पकडला. नाका नाका, मी ओरडलो. तरी अण्णानं 2 थापट माझ्या गालावर लागावलीच. मग म्हणाला, उपाशी ठेवा याला 4 दिवस. एक घास देऊ नका ह्याला अन्नाचो. जेवेच्या वेळा आयलो तर बाहेर घालवा. चोर्यो करवे शिकलोसे शिनळीचो. अण्णा तिथून गेला. आत्या आणि वहिन्या चुलीकडे वळल्या. आजी आपल्या खोलीत बसली. मी तिथून रडत रडत बाहेर आलो. माझे कान आणि गालफडं चांगलीच दुखत चुरचुरत होती. अण्णाची थापटं चांगलीच जोरात बसली होती. मी रडत रडत पडवीवर आलो. तिथून खळ्यात. मग आखाडा ओलांडून बाहेर आलो. देवळाकडे आलो. देवळात बराच वेळ रडत बसलो. मग उठलो आणि विहिरीकडे गेलो. कठड्यावर बसून राहिलो. जीव द्यायला आलेली अण्णावहिनी बसून राही तसा. पाऊस जोरात पडू लागला. आकाश ढगांनी भरलेलं वाटू लागलं. शाळेत जाता येताना भिजायला होऊ लागलं. सगळीकडे पाणीच पाणी साठू लागलं. सगळीकडे पाण्याचे ओहळ वाहू लागले. झरे फुटले. हवेत गारवा आला. उघड्या अंगाला ओलावारा भिडला की थंडी वाजू लागली. ज्येष्ठ संपला. आषाढ सुरू झाला. आता साचे खालती काढवे हवे. एके दिवशी हिशोब लिहून झाल्यावर आप्पा अण्णा नागेश यांना म्हणाला, औंदा 4 मृत्यू जास्त खपसत का बघवे हवा.
4 गिरायका जास्तीची बगवे हवी. 1-2 दिवसांनी सगळ्यांनी माळ्यावर ठेवलेले, मांगरात ठेवलेले गणपतीचे साचे खाली काढले. ते पडवीवर आणून ठेवले. त्याची झाडझूड केली. कुरुंदवाडला राजवाड्यात आम्ही साच्यात माती घालून लहान लहान गणपती काढले होते. त्यांची पूजा केल्यावर दक्षिणा मिळाली होती. इथले साचे त्यांच्या मानाने केवढे तरी मोठे होते. नागेशने माती आणली. ती पडवीवरच ठेवली. पाणी ओतून ठेवलं. भिजल्यावर हातापायी चांगली मळली. एकेका साच्यात माती भरून 2-2 दिवस ती बांधून ठेवण्यात येऊ लागली. मग साचा सोडवायचा. साचा तुकड्यांनी अलगद बाजूला काढून घ्यायचा. खडबडीत खडबडीत अशी गणपतीची मूर्ती साच्यातून निघायची. मूर्ती साफ करण्याची हत्यारं त्यांनी खाली काढली. लहान मोठे ब्रश, चिमटे, कोरणी खाली काढली. हळूहळू एक मूर्ती तयार होऊ लागली. आषाढात काम जोरात सुरू नव्हतं, पण श्रावण लागला आणि ते जोरात सुरू झालं. आता आप्पा, नागेश घरीच थांबून गणपतीची मूर्ती बनवू लागले. ते भटपणाच्या कामाला जाईनासे झाले. अण्णाला, आत्तोबांना म्हणू लागले, आमची एक कामं आज तूच करणी आहे. आम्ही एटा थांबणी 4 साचे अधिक लायसा. आता गणपती बनवण्याचं काम जोरात सुरू झालं. सगळी पडवी लहान मोठ्या मूर्त्यांनी भरून गेली. माझघरात, आजीच्या खोलीत, मागच्या पडवीतही गणपतीच्या मूर्ती तयार होऊन वाळत बसू लागल्या. आप्पा, नागेश सकाळपासून रात्रीपर्यंत मूर्ती बनवण्याचं काम करू लागले. भिक्षुकीच्या कामाहून आला की अण्णाही मूर्तीसमोर बसून ती साफ करू लागला. तिला हात, सोंड लावू लागला. संध्याकाळ झाली. प्रकाश कमी झाला की गॅसची बत्ती पेटवून त्यात गणपती करायचं काम ते करू लागले. शाळेतून आलो की व्हाळावर जाऊन आंघोळ करून यायचं. पेच प्याली की देवळात जायचं. आता माझा अभ्यास मी भरकन करून टाकू लागलो. येऊन गणपती करीत तिथे रेंगाळू लागलो. एखादा लहानसा साचा घ्यायचा, त्यात माती भरीत बसायचं. नाहीतर नुसतीच माती घ्यायची, गणपती तयार करीत बसायचं. नाहीतर नुसतंच आप्पा, नागेश यांच्याजवळ जाऊन बसायचं, अगदी जवळ. मग नागेश ओरडून सांगायचा, लांब बेस मारे, मला अडचण होसेसे काम करवे. मग थोडं मागं सरायचं, पुन्हा जवळ सरकायचं. एकदा मी लहान गणपतीचा साचा घेतला. त्यात माती भरली. ती दोरीनं बांधू लागलो. किता करचससे हे? नागेशने विचारलं. गणपती, मी म्हणालो. मी पण गणपती करचासा. बापसान कधी केलोनसे? नागेशने मोठ्या आवाजात विचारलं आणि म्हटलं, हाड तो साचो हकडा. तेच माझो गणपतीसे. मी तसंच मोठ्यानं म्हणालो. कित्या करणारसच गणपती करुणी? नागेशने विचारलं. तुम्ही किता करणारचा? मी विचारलं. विकणारचा, मी सांगितलं. मी पण विकणारचा, मी सांगितलं. आप्पा तिथंच होता. तो खो हसू लागला. गो आये. त्याने हसत हसतच आत्तेला हाक मारली. ती बाहेर आली. तिने विचारलं, किता रे? अगो ऐकलास का? किता ता? तुझं भाचो गणपती करणे विकणारसे, तो म्हणाला. थांबला आणि पुन्हा खो हसत म्हणाला, चला, बापशीची चिंता मिटली. पैसो केथीन मिळवेचो ह्याची. कळवणी टाक मगे मोरोबाला. आता आत्तेही हसायला लागली. म्हणाली, हे सांगवे का मला हाक मारणी बोलायलीस? आत्ते आत गेली. आप्पा हसतच राहिला. नागेश म्हणाला, हाड तो साचू हकडा. काडीची नाही अक्कल आणि चाललो गणपती करवे. मी सहज साचा दिला नाही. तेव्हा त्यानं तो माझ्या हातून हिसकावून घेतला. त्यातली मी भरलेली माती काढून फेकून दिली. किता रे करचस हे नागेश? मी रडवेल्या स्वरात विचारलं. माझी माती किता म्हणी टाकणी दिलीस? मला हावोसे हो साचो. माझा काम अडलासे. पण माझो गणपती मी करचासा गणपती. मी मोठ्यानं रडत म्हणालो. तुझं गणपती? नागेश म्हणाला. तुझो गणपती ये हकडा दाखयसा. मी त्याच्याजवळ गेलो. त्यानं फाड दिशी माझ्या थोबाडीत मारली. मी तिरमिरलो. मी गाल चोळत असतानाच त्यानं विचारलं, दिसलो? मला मारलास रे नाग्या. मी रडत रडत पण चिडीच्या स्वरात म्हणालो. आणखी मारणारसा, समजला? नागेशनं मला म्हटलं. थोडा थांबला आणि बोलू लागला. मारू नका तर किता पूजा करू तुझी? हां, पूजा करू रे भिकार चोटा. एठा आमचा काम अडलासे आणि तू साचो अडवणी बेसलोसे. मग मारू नका तर किता करू? नागोबा, नाग्या, नागडा, मी त्याला चिडवत चिडवत म्हणालो आणि रडत राहिलो.
चल चालतो हो येथीन, आता नागेश चिडून म्हणाला आणि त्यानं गणपतीच्या चिकणमातीचा एक गोळा माझ्यावर फेकून मारला. नाही जाणार. किता करणार सहज? मी अधिक मोठ्याने विचारलं. पुन्हा दाखयावे सांगसस किता करीन ता? नागेशने विचारलं आणि तो माझ्या अंगावर धावून आला. मी पळण्याच्या आधीच त्यानं मला पकडलं आणि मारायला सुरुवात केली. मी मोठ्यानं रडू लागलो. पुरे 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 नागेशा पुरे, आप्पा बसला जागेवरून म्हणाला. पण नागेश थांबला नाही. मला एका हातानं पकडून मला मारत म्हणाला, उलटा बोलवे शिकलोसे, उलटा बोलवे शिकलोसे, चोरी करवे शिकलोसे, आता उलटा बोलवे शिकलासे. अण्णाही तिथंच होता. तो म्हणाला, चोरी? नागेशनं आप्पांना विचारलं. आजी हिला साखर हाडवे सांगत चली. हाडता हाडता पोळी फोडणी खायवेचा हो. परवा पकडला नाजीनं. चांगलो मार तिला हगेसर. तरी सुधारणा होणी नाही. ही मजल आलीसे का आता? आप्पा म्हणाला. मी सुकसुक करीत तिथं उभा राहिलो. मी साखर चोरून खात असल्याचं अण्णानं सगळ्यांना सांगितलं होतं. मी काही बोलू शकत नव्हतो. चल रे निघ येथीन. नागेश माझ्यावर खेकसला. सगळे आता माझ्याकडेच बघत होते. अण्णा, आप्पा, नागेश, बाबा, सगळ्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा राग होता. मी पाय आपटत आपटत तिथून निघालो. जाता जाता रडत रडत म्हणालो, तुम्ही सगळे मला चिडयसा, मला मारसा. देव तुम्हाला शिक्षा करणारसे. तुमचे गणपतीच होयवेचे नाही. सगळे मोडणी पडतील, कोसळणी पडतील. मोठ्या मोठ्या मूर्ती तिथं होत्या. त्या मूर्तीकडे बोट दाखवीत म्हणालो, हो गणपती मोडणी पडेल, तो मोडणी पडेल. सगळे गणपती मोडणी पडतील. आणि तसेच पाय आपटीत आपटीत रडत रडत मी तिथून निघून गेलो. पावसातून भिजत देवळात येऊन बसलो. अंधार पडल्यावर आत्ते मला न्यायला येईपर्यंत तसाच बसून राहिलो. आत्ते मला घरी घेऊन आली. मला बघून अण्णा म्हणाला, पाय ठेवू नका परत गणपतीच्या पडवीवर रांडेच्या. आत्तेनं मला आत नेलं. चुलीच्या खोलीतच जेवायला वाढलं. सुकसुक करीत जेवलो, आचवलो. पडवीवर येऊन एका कोपऱ्यात पाय पोटाशी घेऊन झोपी गेलो. पुढले काही दिवस खूप पाऊस पडला. मुसळधार पडत राहिला. दिवसभर रात्रभर घराच्या नळांवर कोसळणाऱ्या पावसाचा तडतड असा आवाज येत राहिला. पावल्या खळल्या नाहीत. जिथं पावल्या पडत असत तिथं खड्डे तयार झाले. पाट वाहू लागले. सगळीकडे पाणीच पाणी तुंबलं. पाऊस कोसळत होताच. त्यात वाराही जोराचा होता. वावझडीचं पाणी घरात येई, पडवीवर येई. पडवीवर मांडून ठेवलेल्या ओल्या मूर्तीवर वावझडीचं पाणी फवारल्यासारखं होई. किता म्हणी हो पाऊस, आत्तोबा म्हणाले. जगबुडी येणारचे का काय? असो पाऊस बघलो नाही मी. गणपती कसे वाळवेचे? आप्पानं म्हटलं. पसो पेटवया हवो, अण्णा म्हणाला. पसो पेटवाया रे, पण पाऊस थोडं तरी थांबवे ना का? आता किता 3 आठवडे तर उरले चतुर्थ्याला. इतक्यो जणांच्या मूर्ती करवेच्या असत, आप्पा म्हणाला. पाऊस कोसळतच होता. शाळेतून येताना जाताना भिजून यायला होत होतं. सगळीच मुलं भिजून शाळेत जायची. वर्गात अंगावरच कपडे वाळवत बसायची. अण्णा, आप्पा पडवीवर बसून तशा पावसातही गणपतीच्या मूर्ती करीतच होते. मी आता ती मूर्ती करीत असताना जवळपास घोटाळत नसे. मला बघितलं की नागेश बसल्या जाग्यावरूनच माझ्यावर हात उगारी. तरीही मला मूर्ती करताना बघत राहावंसं वाटे. शेजारची मुलं येत बसत. मी थोडा लांब लांब पण नजरेस पडणार नाही अशा बेताने. नागेश मूर्तीला हात चिकटवता चिकटवता म्हणाला, आप्पा असा रे किता ह्याचसे, किता मूर्तीला हात चिकटतच नाही सत. असा कसा होईल, नीट लाय. आप्पा माती भरून बांधलेला साचा सोडवीत म्हणाला. त्याने साचा सोडवला. उभ्या गणपतीची मूर्ती त्याच्यासमोर उभी राहिली. धड हात नसलेली, चांगली माझ्या एवढी उंच. आप्पांनं साच्याची भकलं बाजूला भिंतीकडेच उभी करून ठेवली. आत्यानं हाक मारली म्हणून आत जाऊन बाहेर आला. साच्यातून काढलेल्या मूर्तीकडे बघत म्हणाला, किता हे मूर्ती पागळली कशी? पाऊसच इतकोसे, अण्णा म्हणाला. मुलं टवकारून बघू लागली. मीही लांबून बघत राहिलो. साच्यातून आत्ता काढलेली मूर्ती पागळत होती, उभी राहत नव्हती. आप्पा तळहाताने पागळणारी मूर्ती माती सावरून धरत होता, पण मूर्ती उभी होत नव्हती. संध्याकाळ झाली. पाऊस थांबेना. आत्तोबा म्हणाले, आता थांबवा काम, थोडं पाऊस कमी होऊ दे.
मगच करा सुरू. जो मूर्त्यो काढलेलो सत तेचाच काम पुरा करा. साच्यातून नव्या मूर्ती काढायचं काम थांबलं. पडवीवर पुष्कळ मूर्त्या होत्या. त्यांचंच कोरकाम सुरू झालं. पडवी मूर्तींनी भरली होती. माझ्या एवढ्या उंचीच्या, माझ्यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती तिथे होत्या. 2 दिवसांनी मी शाळेतून आलो. शाळेच्या घडाफडीचे कपडे माझ्या खुंटीवर ठेवले. दप्तरातली पाटी काढून घेऊन दप्तर खुंटीला अडकवलं आणि आंघोळीसाठी व्हाळाकडे निघालो. लवकर ये रे नावनी, आत्ते पडवीवरूनच म्हणाली. मी बघितलं. सगळे तिथेच उभे होते. कोणी काही बोलत नव्हते, गप्प होते. मी पटकन व्हाळावरून न्हावून तसाच पावसातून भिजत ओलेता घरी आलो. अंग पूस, लंगोटी बदल, आत्तेने म्हटलं. अजून सगळे तिथेच उभे होते. आत्ते म्हणाली, लवकर ये, पेज मग पेयवेची, आधी एठा कामसे. मी सुक्या पंचानं अंग पुसलं, लंगोटी नेसलो, पडवीवर आलो. तयाच उभे रे, नागेश म्हणाला. मी उभा राहिलो. गणपतीच्या मूर्तीवरून नजर फिरवली. 3-4 मोठ्या मूर्ती, तयार झालेल्या मूर्ती कोसळून पडल्या होत्या. एका मूर्तीसमोर 2 नारळ ठेवलेले होते. सगळे त्या मूर्तीभोवती गोळा झाले होते. पुढा येसो असो. आप्पानं मला म्हटलं, कितेला देवाला नारळ ठेवणी गारणा करचेस असे. तुझी अभद्रवाणी खरी होचेसे. गणपती कोचळ ससत, अण्णा रागानं म्हणाला. तसाच हवा, तसाच होयवे हवा. देवान तुम्हाला शिक्षा दिलीनसे, मी मोठ्यानं म्हणालो. रांडेच्या, नागेश माझ्या अंगावर धावला. मारू नका तिला, आत्ते नागेशला थांबवीत म्हणाली. तो मागं सरला. मी माझा पंचा लंगोटी वाळत घालायला म्हणून वळलो. थांब हा, आत्तेनं सांगितलं. मी थांबलो. हात जोड, पुन्हा आत्तेनं सांगितलं. मी हात जोडले नाहीत, तसाच उभा राहिलो. तेव्हा आत्ते पुन्हा म्हणाली, हात जोडणी उभे रेहो हा. मी हात जोडले. आत्तोबांनी मूर्तीसमोर ठेवलेला नारळ थोडा हलवून पुन्हा नीट ठेवला आणि म्हटलं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. 2 श्लोक म्हणून ते थोडे थांबले. नंतर म्हणाले, बा देवा, स्वामी समर्थ महाराज, गजानना. होय देवा. इतर म्हणाले, तू सर्वांचं रक्षण करतो. आम्ही तुझी अज्ञान बालका. होय महाराजा. सालावादप्रमाणे तुझी शाळा सुरू केली. होय महाराजा. तुझ्यो मूर्त्यो करवे घेतल्यो. होय महाराजा. पण तेच विघ्ना येच असत. होय महाराजा. कशी ती माहीत नाही. किता होचेसे ता तुलाच माहिती. होय महाराजा. आम्ही अज्ञान बालका. आमचा किता चुकला असेल. होय महाराजा. तर क्षमा कर. आमचे हातीन तूच मूर्त्यो नीट करणी घे. होय महाराजा. गारणं संपवून आत्तोबा थांबले. त्यांनी मूर्तीपुढं साष्टांग नमस्कार घातला. पाठोपाठ सगळ्यांनी घातला. तूही घाल मरे, अण्णा मला म्हणाले. मी वाकलो नाही. मी नमस्कार घालीत नाही हे बघून नागेशने माझी मानगूट पकडली. जोरात दाबून त्यानं मला खाली वाकवलं. दामटून खाली पाडवलं. पालथं निजवलं. माझे पाय खसखन खाली ओढून घेऊन ते लांब केले. साष्टांग नमस्कार घातल्याप्रमाणे मला झोपवलं. मग माझं कपाळ धरून माझं नाक जमिनीवर घासलं. तसं करताना मला म्हणाला, म्हण माझा चुकला. मी म्हणलो नाही. त्यानं माझ्या उघड्या अंगावर सटासट थापटं लागावली. तसं करताना ओरडत म्हणाला, म्हण रांडेच्या, म्हण. माझं नाक तो जोरजोरात जमिनीवर घासू लागला. आता नाक चुरचुरू लागलं. त्याची चामडी सोलल्यागत झाली. म्हण म्हण, नाहीतर लाथो घालसा. चुकलो. मी तोंडातल्या तोंडात पुटपुटलो. असा, नागेश म्हणाला. मारायचा थांबला. त्यानं तसंच माझी मानगूट धरून मला उचललं आणि भिंतीकडेच ढकललं. पुरुषांचे नमस्कार घालून झाल्यावर आत्तेनं मूर्तीसमोर हळद कुंकू वाहिलं. वहिन्यांनी वाहिलं. सगळी घरात गेली. अण्णा, आप्पा, नागेश पुन्हा मूर्ती करण्याच्या कामाला लागले. माझ्याशी कोणीच काही बोललं नाही, आत्तेसुद्धा. जेवायची वेळ झाली. पानं माझघरात मांडली होती. पडवीवर पानं पाट मांडल्याचा आवाज आला. जेवे चला. थोड्या वेळानं आतून हाक आली. मलाही ऐकू आली. मी अजून तसाच पडवीच्या भिंतीच्या मुळाशी बसून होतो. आत्तेनं पेच प्यायलाही बोलावलं नव्हतं. पानं मांडल्याचा आवाज ऐकताच अण्णा पडवीवरून आत्तेला म्हणाला, आहे आधी तेला वाढ.
आधी तेला गिळू दे, आमचेत नको ताका. मग थोडे थांबून म्हणाला, बापूस गेलोसे तोंड घेऊनी देशो धडीला, हेला धडभद्राला हाटा ठेवणी, भिकार चोट रांडेचो. अण्णा असंच काय वेळ बोलत राहिला माझ्याबद्दल. त्याला कोणी अडवलं नाही. पानं मांडली होती तरी कोणीच जेवायला उठलं नाही. मग आत्ते बाहेर आली. तिनं मला आत नेलं चुलीच्या खोलीत. मला जेवायला वाढलं. म्हणाली, तू आधी खावणी घे, नाहीतर कोणी येवेचे नाही जेवे. जे आणि अभ्यासाला जा, देवळात जासच नी. मी निमूट जेवलो. पडवीवरून जाऊ लागलो माझी पाटी पट्टी घेण्यासाठी. ते बघून अण्णा ओरडला, गणपतीच्या पडव्यावर पायसुद्धा ठेवेचो नाहीस तू. दिसलो तुझं पाय एठा पडलेलो तर तंगडी मोडणी टाकेन शिनलीच्या तुझी. तेव्हापासून माझ्याशी कोणीच बोलेनासे झाले. नागेश चिडविना, बाबा आपल्याबरोबर मला कुठे नेईना, आधी साखर आणायला सांगेना, पर्वच्या म्हणताना चुकलं तर वहिनी काही सांगेना. 2 दिवसांनी पाऊस कमी झाला. साचलेलं पाणी वाहून गेलं. खळं मोकळं झालं. वारा मोकळा झाला. गणपतीच्या मूर्ती नीट उभ्या राहू लागल्या. सगळे रात्री उशीरपर्यंत गॅसबत्ती लावून मूर्ती करू लागले. पावसाळा संपला. दहीकाला जवळ आला. सगळे दहीकाल्याबद्दल बोलू लागले. शाळेतली मुलंही दहीकाल्याबद्दल बोलू लागली. शाळेला सुट्टी असणार. नवीन कपडे घालून दहीकाला बघायला जाणार. जत्रेत खूप हिंडणार. साखरेची चित्र खाणार. कोंबडा, देऊळ. मग दहीकाल्यातलं नाटक बघणार. संकासूर आणि राजाची लढाई. ते बघेपर्यंत जागं राहणार. झोपायचं दुसऱ्या दिवशी दिवसभर. नांदोड्याच्या दहीकाल्याचा दिवस आला. आदल्या दिवशीपासूनच देवळाभोवती दुकानं मांडली जाऊ लागली. त्यात माल आणून ठेवण्यात येऊ लागला. साखरेची चित्र मांडण्यात येऊ लागली. खाजं मांडण्यात येऊ लागलं. शेवेचे, शेंगदाण्याचे, काजीचे लाडू, साखरेचे फुटाणे. आम्ही शाळेतून येताना मुलं तिथं बघत राहिलो. दहीकाल्या दिवशी सकाळपासून देवळाकडे ढोल वाजू लागले. त्यांचा ढमढमढम आवाज सर्वत्र भरून राहिला. संध्याकाळ झाली. रात्री उशिरा जेवणारा राखणा लवकर जेवायचं म्हणाला. आत्यानं त्याला पडवीच्या कोपऱ्यात पान वाढलं. लवकर जेवून तो जत्रेला दहीकाल्याला जाणार होता. जेवण झाल्यावर तो तयार झाला. आत्तेला हाक मारून तो म्हणाला, माझी पैरण देतयस मरे. आत्ते म्हणाली आणि तिनं आप्पा वहिनीला सांगितलं. हाडगोती पुडी, फडतळाचं सेनी. वहिनी पुडी घेऊन आली. आत्तेनं ती उघडली. आतली पैरण काढली. राखण्याला दिली. मी तिथं पडवीवर की खळ्यात होतो. दहीकाल्याला गेलो नव्हतो. पर्वच्या म्हणून जेवून नंतर जाणार होतो. ही माझी पैरणसे, मी म्हणालो. तुझी केथीन आता, आत्ते म्हणाली. ती वेळेसच नाही का ठरलं की राखण्याला देवीची, तुला होत नाही तर. राखण्यानं माझी नवी परण घातली. आत्ते त्याला म्हणाली, बरोबर असा, जा आता. तो चटकन निघून गेला. माझी पैरण त्याला दिलीस, मला दे आता नवी. मी आत्तेला म्हटलं, तू वागससच का तसो. आत्यानं विचारलं आणि ती आत गेली. रात्रीची जेवणं झाली. सगळे नवीन कपडे घालून एक एकटे दहीकाला बघायला निघाले. त्यांच्या मित्रांबरोबर. ते काय काय गंमत करणार होते. बाबाही निघाला. त्यानंही नवी चड्डी पैरण घातली होती. मी पण जाणार. मी आत्तेला म्हणालो, जा मरे तिला घेऊन ये. आत्ते बाबाला म्हणाली, मी नाही. बाबा खेकसला. किती झाला नाही ता. आत्यानं त्याला विचारलं. माझ्याबरोबर नाका हे सोंग. तो रागानं म्हणाला, ने मरे थोडा वेळ, थोडा दाखाय किता तरी. 1-2 साखरेची चित्रा घे देऊनी. फुगे दे, पिपाणी दे. आत्यानं बाबाला म्हटलं. नाही म्हटला नी मे. बाबा पुन्हा आईवर खेकसला आणि निघून गेला. तू रे घरातच, कोणीच तुला नेवे तयार नाही, आत्ते म्हणाली. मी दहीकाला बघायला गेलो नाही. कोणीच मला नेलं नाही. एवढंसं मुळकुटं करून मी पडवीच्या भिंतीच्या मुळाशी झोपून राहिलो. ऊन तापू लागलं. घाम येऊ लागला. शाळेतून येताना वाटेवरच्या धुळीत पावलं भाजू लागला. वार्षिक परीक्षा जवळ आल्याचं मास्तरांनी सांगितलं. रोजच्या रोज पाढे, पावकी, निमकी याची उजळणी वर्गात होऊ लागली. धडे वाचून घेतले जाऊ लागले. सगळी मुलं आपापल्या जागेवर बसून हूं हूं करीत आपल्या पुस्तकातले धडे गुणगुणत वाचू लागली.
त्या सगळ्यांचा मोठ्याचा मोठा हुंकार शाळेच्या खोलीत भरून राहू लागला. मास्तर म्हणत, मी काय पण विचारीन, कविता म्हणायला सांगेन, धडा वाचून दाखवायला सांगेन, धडाधडा म्हणता वाचता आला पाहिजे, गणितं घालीन, पाठीवर सोडवायची, तोंडी गणितं घालीन, पाढी म्हणायला सांगेन, सगळं अगदी तयार पाहिजे. माझं सगळंच तयार होतं. कुठलीही कविता सांगा म्हणायला म्हणतो, कुठलाही धडा सांगा वाचायला, धडाधडा वाचतो, गणितं घाला, पटकन सोडवून दाखवतो, तोंडी गणितं घाला, लगेच उत्तर देतो, सगळं मला येतं, म्हणून तर तुम्ही पहिल्या नंबरवर बसवता मला. मी मनात म्हणे. एके दिवशी काका आले. मी देवळातून अभ्यास करून घरी आलो तर मला पडवीवरच दिसले. मीही त्यांना दिसलो. त्यांनी मला हाक मारून जवळ बोलावलं. विचारलं, कसो सस? बरोसा, मी म्हणालो. किता बरो? शिराड झालोसच नुसतो, हाडा देसवे लागली सगळी, किता खासच पिचस का नाही? असं मला म्हणत त्यांनी आतेला हाक मारली आणि विचारलं, कितो गो तुळशे, हिला किता खायवे पेवे घालीत चलीस का नाही? अरे नाही कसा, आते तिथं येत म्हणाली. सगळा खातपीत तर चलो, तेच अंगलटच तशी, त्याला कोण किता करणार? आता मी ह्याला घेऊनही जास मरे, आत्ते म्हणाली. तुझंच बोडवणी तो, त्याला तूच नेवेचा, तुझी अडचण सली म्हणी त्याला तूच एठा ठेवल्यासस, जमला तसा मी त्याला सांभाळायला. आता जा त्याला घेऊन, परीक्षा व्हायची आता त्याची, तोवर ठे बापडो. आता आत्तेच्या घरून जायचं या गोष्टीमुळे मला खूप मोकळं वाटलं. आता मला कोणी मारणार नाही. अण्णा नागेशा चिडवणार नाहीत. सारखे मारत चिडवत असतात. आता ते नाही. 8 दिवसांनी मास्तर परीक्षा घेतील की जायचं. परीक्षा काय अगदी सोपी. आपणाला सगळ्यांचं सगळं येतं, काय चुकत नाही. हवं ते विचारा मास्तर, सगळं तोंडपाठ आहे अगदी. अगदी उद्या घ्या काय ती परीक्षा, पहिला नंबरच येणार माझा. रात्री सगळे जेवायला बसले. इतरांच्यातच काकांचंही पान वाढलं होतं. आज मलाही इतरांच्यात जेवायला बसायला मिळालं होतं. जेवताना काका मोठ्यानं बोलत होते. खूप बोलत होते. सारखं बोलत होते. बोलताना गाळीही घालत होते कोणाकोणाला. इतर कोणी काही बोलत नव्हते. आप्पा अण्णा काहीतरी बोलत असत. काकांची मस्करी करणार. त्यानं काका अधिकच मोठ्यानं बोलत, त्यांच्यावर चिडत. मग सगळे शेवटी हसत. शेवटी आत्ते म्हणाली, मोर्या आता गप रेवणी जय बरा. तेव्हा काका फारसं न बोलता जेवू लागले. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. मी शाळेत जाऊन घरी आलो. व्हाळावरून आंघोळ करून आलो. काका मला म्हणाले, दुपारी निघेचा. अरे पण त्याची परीक्षा तरी होऊ दे, आत्ते म्हणाली. कसली परीक्षा आणि ती गो कितीला? माडा पोफळीच्या ठिकाणात कामं करणारसा तो, त्याला कितीला शिक्षण? काय नाका परीक्षा. काका आत्तेला म्हणाले. आणि त्यांनी मला म्हटलं, तुझी पिशवी सली तर ते तुझो पंचो घालणी ठे, लंगेटो घालणी ठे, पैरण चड्डी सली तर ती घे. मी माझी पिशवी भरली, दप्तराचीच पिशवी. तीत लंगोट भरल्या, पंचा भरला, पाटी पट्टी पेन्सिल पुस्तक भरलं. दुपारची जेवणं झाली. काकांनी आपलं सामानाचं लहानसं बोचकं उचललं. मला म्हणाले, चल चड्डी पैरण सली तर घाल, घे पिशवी. मी शाळेचीच पैरण चड्डी घातली, टोपी घातली, शेंडी आत दडवली, पिशवी घेतली आणि खळ्यात येऊन उभा राहिलो. तुळशी मे जासा गो, काका पडवीवरून मोठ्यानं म्हणाले. आत्ते बाहेर आली. तिनं लहानशी पुडी माझ्या हाती दिली. काकांना म्हणाली, जपून राहा रे मोर्या, बोंडेना सांभाळ. बक्सा, काका म्हणाले आणि पडवीवरून खळ्यात आले. पायात ज्योती घालून चालू लागले. आखाडा ओलांडून आम्ही पानंदीच्या वाटेला आलो. के जायवेचा? मालवणला? मी विचारलं. त्या हा शाळाच आहे नी? नाही, सुरलाला जायवेचा. बाबल त्याहाच आहे, काकांनी सांगितलं. आणि ते भराभरा चालू लागले. मी त्यांच्या मागून. पुन्हा सुरल्यालाच. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. छोट्या हानूला आता पुन्हा सुरल्याला जाऊन कोणत्या कोणत्या अडचणीत तोंड द्यावं लागतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तुम्हाला कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच चॅनलवर मुंशी प्रेमचंद, पु ल देशपांडे यासारख्या उत्कृष्ट लेखकांच्या कथाही आहेत. त्याही तुम्ही नक्की ऐका. तोपर्यंत धन्यवाद.